हॅलो. रोटेशनल डायनामिक्सचं आजचं आपलं 7वं सेशन, ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 2 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिला आहे स्पियर ऑफ डेथ आणि दुसरा जो आहे तो आहे व्हेकल ॲट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज. चला तर मग सुरू करूया. स्पियर ऑफ डेथ. तुम्ही आम्ही सर्वांनीच सर्कसमध्ये हे बघितलंय. म्हणजे एक बाईक स्वार येतो आणि मग तो त्या लोखंडी स्पियरमध्ये आत घुसतो आणि मग ती बाईक अशी गोलाकार फिरवतो. एक मिनिट व्हिडिओ बघा म्हणजे कन्सेप्ट लक्षात येईल. तर सर्वसाधारणपणे जर बघितलात तर याच्या मागचं जे डायनामिक्स आहे ते काय आहे बघा. तर जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण मागच्या भागात बघितलं, सेम तीच परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये आपण एक जो पॉइंट मास होता किंवा जो बॉब होता तो आपण एका स्ट्रिंगला असा टायअप केला होता आणि तो गोलाकार फिरवला होता व्हर्टिकल सर्क्युलर पाथमध्ये. सेम सिच्युएशन आहे, फक्त फरक एवढाच आहे की तिथे जो फोर्स वापरला जात होता तो टेन्शनमुळे असणारा होता. इट वॉज द फोर्स ड्यू टू द टेन्शन. आणि इथे असणारा जो फोर्स आहे तो आहे नॉर्मल रिॲक्शनमुळे. तर आता आपण बोलतोय व्हेकल ॲट द टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज. पुस्तकामध्ये जी डायग्राम दिली आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया. व्हेकल ऑन अ कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज. बघा नीट डायग्रामकडे. ही जी बस आहे ती टॉपमोस्ट पोझिशनला आपल्याला दिसते आणि आपल्याला आज करायचं काय आहे तर ही जी बस आहे ही टॉपला आल्याच्या नंतर तिची मॅक्सिमम स्पीड काय असली पाहिजे जेणेकरून ती सेफली हा ब्रिज क्रॉस करेल. ती स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. थोडक्यात तिची मॅक्सिमम स्पीड ॲट द टॉप पोझिशन. तर या सगळ्या या कंडिशनमध्ये त्या बसवरती जे फोर्सेस ॲक्ट होत आहेत त्याची एकदा लिस्ट करूया. काय काय फोर्सेस आहेत सांगा. पहिला फोर्स आहे वेट mg इन द डाऊनवर्ड डिरेक्शन, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आपल्याला दिसतोय नॉर्मल रिॲक्शन जो अपवर्ड डिरेक्शनमध्ये आहे. आणि सगळ्यात अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे द रिझल्टंट ऑफ दीज टू फोर्सेस मस्ट प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स इफ द व्हेकल इज ॲट द टॉप पोझिशन. म्हणजे 3 फोर्सेस, तिसरा फोर्स कुठला आहे सेंट्रिपिटल फोर्स. तर या तिन्ही फोर्सेसच्या व्हॅल्यूवरून आपण जे इक्वेशन लिहितोय ते असं राहील बघा. जर व्ही ही जर आपण स्पीड मानली अप्पर मोस्ट पॉईंटची त्या कारची किंवा त्या बसची, तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा. mg मायनस n इज इक्वल टू mv²/r. हिअर ॲज द स्पीड ऑफ द व्हेकल इन्क्रीजेस n गोज ऑन डिक्रीजिंग. हे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जसजशी व्हेकलची स्पीड वाढेल तशी नॉर्मल रिॲक्शन कमी कमी होत जाते. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये तर नॉर्मल रिॲक्शन इज अन इंडिकेशन ऑफ कॉन्टॅक्ट. त्यामुळे आत्ताच्या आपल्या केसमध्ये फॉर जस्ट मेंटेनिंग द कॉन्टॅक्ट एनची व्हॅल्यू 0 होते. आणि या कंडिशनमध्ये जर आपण हे इक्वेशन बघितलं तर एनची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर आपण डायरेक्ट असं लिहू शकतो mg इज इक्वल टू mv²/r. आणि मग त्यानंतर काय होईल mm कॅन्सल होईल, g इज इक्वल टू v²/r होईल. त्याच्यानंतर मग पुढे काय होईल v² इज इक्वल टू काय होईल gr होईल किंवा rg होईल. आणि मग त्याच्यानंतर v ची किंमत आपण काढू तर ती असणार आहे v मॅक्सिमम. ती काय असणार आहे v मॅक्सिमम किंवा v मॅक्स इज इक्वल टू √rg. एवढं छोटी आणि सोपी थिअरी आहे याच्या मागची. तर 2 गोष्टी आज आपण इथं बघतोय. 2 इक्वेशन बघा.
हे एक पहिलं इक्वेशन, याच्यावरचं जे गणित आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे, लक्षात ठेवा. आणि हे जे आहे व्ही मॅक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी, याच्यावरून आपण एक न्यूमेरिकल आपण आता बघूया. काय आहे बघा, द मिडल पॉईंट ऑफ अ ब्रिज in a form of circular canal with the width of 24 meter is at height 4 meter from the either end. Find the maximum speed with which a car can pass safely over the bridge. म्हणजे काय काय दिलंय बघा. तर ही जी टोटल लेंथ असणार आहे त्या ब्रिजची ती 24 मीटर असणार आहे. हाईट जी आहे ती रस्त्याची जी जो आपला हॉरिझॉन्टल रोड असणार आहे तिथूनची हाईट असणार आहे ती 4 मीटर असणार आहे. हे आपल्याला काय सांगितले, फाइंड द मॅक्सिमम स्पीड विथ विच अ कार कॅन पास सेफली ओव्हर द ब्रिज. ठीक आहे. तर मग आपण त्याच्या थोडक्यात ती सिच्युएशन काय असणार आहे याच्याकडे जाऊया. बघा काय होईल ते. तर हा समजा कॉन्व्हेक्स सरफेस आहे आणि ही रेडियस ऑफ कर्वेचर असेल जी आर म्हणू आपण त्याला नंतर. आणि त्याच पद्धतीने ह्या ज्या दोन लाईन्स जोडतोय मी त्यासुद्धा त्यांची व्हॅल्यू सुद्धा आर असेल. तर हा जो सरफेस आहे, हे जे अंतर आहे तुम्हाला जे समोर दिसतंय हे साधारणतः किती असणार आहे, तर 24 मीटर असणार आहे. आणि हे बरोबर 24 मीटर दिलं आहे. आणि इथून इथे जी हाईट दिली आहे आपल्याला ती जी दिली आहे ती सर्वसाधारणपणे 4 मीटर दिलेली आहे. ओके. त्यानंतर आपल्याला हे मोजावं लागणार आहे हे अंतर किती आहे ते. तर त्याचं एक कॅल्क्युलेशन आपल्याला वेगळं करावं लागेल. आपण या पॉईंटला ए म्हणूया, या पॉईंटला बी म्हणूया, या पॉईंटला सी म्हणूया, या पॉईंटला आपण ओ म्हणूया. जर बघायला गेलं तर ही रेडियस आर आहे, तशीच ही रेडियस आर असणार आहे. आणि हे जर अंतर जर तुम्ही बघितलात तर बेसिकली एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, इकडे 12 आहे 12 मीटर, इकडे पण आहे 12 मीटर आणि ही जी हाईट आहे ती 4 मीटर आहे. त्यामुळे या ज्या अंतराबद्दल आपण बोलतोय म्हणजे सी पासून ओ पर्यंतचं अंतर ते किती असेल साधारणपणे, तर ही जी काही आपली रेडियस टोटल मिळालेली असणार आहे आपल्याला ती काढावी लागेल. तर त्याच्यातून 4 मायनस करावे लागतील. म्हणजे ओ सी हे अंतर काय असेल, R-4 जे तुम्हाला इथे दिसेल हे ओ आणि हा सी पॉईंट याच्यातलं अंतर जे आहे ते R-4 इतकं असेल. ठीक आहे. तर थोडंसं मॅथमॅटिकली बघूया काय आहे ते. तर पायथागोरस थेरम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बघा काय होईल बघा, ओ सी स्क्वेअर प्लस सी बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ बी स्क्वेअर, म्हणजेच आपण त्याला आर स्क्वेअर असं डायरेक्ट म्हटले. पायथागोरसचा थेरम आहे हा, बरोबर ना. हां. तर मग ओ सी स्क्वेअर म्हणजे ओ सीची आपल्याला किंमत टाकायची. तर आपण आत्ताच बघितलं ओ सी म्हणजेच काय R-4 आहे, त्यामुळे ओ सीच्या जागेवर आपण R-4 टाकू. सी बी जी आहे ती किती आहे आपल्याकडे आहे 12 मीटर आहे आणि आर स्क्वेअर जी आहे ती आपल्याला इव्हॅल्युएट करायची आहे. ठीक आहे. तर हे जर आपण सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला या पद्धतीने मिळेल R-4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. मग काय होईल बघा, याचं स्प्लिटिंग आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं स्प्लिटिंग, ए स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर झाला मायनस 2ab म्हणजे 2 × 4 8 × r म्हणजे 8 आर आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर म्हणजे 16 आणि इथे 12चा स्क्वेअर जो आहे तो 144 इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो सिम्पल मॅथमॅटिक्स आहे, सिम्पल अल्जेब्रा आहे याच्यामध्ये. आणि हे जर आपण पुन्हा जर सॉल्व करायला गेलो तर दोन्हीकडून आर आर कॅन्सल होतील जनरल केसमध्ये. आणि मग काय शिल्लक राहील बघा, इथे -8r आणि हे 16 + 144 म्हणजे 160 इज इक्वल टू 0, कारण आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअर दोन्हीकडचे गेले. त्यामुळे मग काय होईल, 8r जर आपण पलीकडे जर नेला तर आपल्याला असं मिळेल 8r इज इक्वल टू 160. आणि मग ऑटोमॅटिकली आपण आरची व्हॅल्यू किती काढू शकतो, तर आर इज इक्वल टू 20. ओके. सो 160 / 8 म्हणजे आरची किंमत जी आहे ती 20 मीटर आत्ता आपल्याला मिळालेली आहे. ओके. मग आता सिम्पल आहे, आरची जर आपल्याला व्हॅल्यू मिळत असेल तर आपल्याला सोपं आहे, आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागेल, जीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागेल. आरची व्हॅल्यू आहे 20 जी आत्ताच आपण इव्हॅल्युएट केली, 9.8 जीची स्टँडर्ड व्हॅल्यू. आणि जर यांचा गुणाकार केला तर सिम्पल उत्तर आहे स्क्वेअर रूट ऑफ 196 म्हणजेच 14 मीटर पर सेकंड. त्याचाच अर्थ आपली जी बस आहे तिचा मॅक्सिमम स्पीड किती असला पाहिजे, तर 14 मीटर पर सेकंड इतका असला पाहिजे. तर होमवर्क काय तो एकदा बघूया. अ कार ऑफ मास 1500 kg
travels with the speed of 5 meter per second. The car passes over the top of the convex bridge that has a radius equal to 10 meter. What is the force of the bridge on the car as it passes over the top? तर मगाशी जे तुम्हाला मी तो फॉर्म्युला सांगितला पहिल्यांदा सुरुवातीला आपण जे इक्वेशन लिहिले ते जिथे तुम्हाला एम दिले मास त्याच्यानंतर स्पीड दिलेली आहे 5 मीटर पर सेकंड त्यामुळे तेही दिलेलं आहे आर ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला नॉर्मल रिॲक्शन काढायची आहे म्हणजे एन ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला कॅपिटल एन ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे आणि आपल्याकडे इक्वेशनमध्ये एम व्ही स्क्वेअर बाय आर लागतं तिथे आपल्याकडे एम आहे त्याच्यानंतर व्ही आहे तिथे आर आहे बरोबर आणि जेव्हा एम जी लागतं तिथेही एम आहे आपल्याकडे आणि जी आपण 9.8 सबस्टिट्यूट करू तर सगळ्यात शेवटी आपल्याला नॉर्मल रिॲक्शन एनसाठी रिअरेंज करायचं आहे आणि मग आपल्याला तो फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे तर अगदी सोपं आहे ट्राय करा नक्की याचं उत्तर तुम्हाला येणार आहे तुम्ही हुशार आहात याची मला खात्री आहे बरोबर ना फक्त एक काम करा सोडवलं की लगेच मला सेंड करा आणि शाबासकी मिळवा